राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2026 साठी साधारणतः 4 महिन्यांच्या पेक्षा अधिक कालावधी बघा आत्ता शिल्लक राहिलेला आहे. आणि असं असताना सुद्धा बरेच विद्यार्थी हे या परीक्षेला खूप घाबरतात. का तर एक जुगारा टाईप किंवा गॅम्बलिंग टाईप आहे ते. म्हणजे 22-23ची प्रीलिम सुटली समजा तर 24ची सुटत नाही, किंवा 24ची सुटली तर 25ची सुटलेली नाही. असे अनेक विद्यार्थी बघा आपल्याला बघण्यात येतात. तर त्या अनुषंगानं ह्या एक्झामला सामोरे जात असताना आपल्याला नियोजनातले बारकावे काय ठेवायला पाहिजेत, तुमची रणनीती कशी असायला पाहिजे, मटेरियलच्या जर बाजूवर बघायला गेलं तर तिथं तुमच्याकडून काय चुका, सामान्य चुका काय होतात, आपण बाजारू मटेरियलच्या प्रेमात कसं पडतो, किंवा इव्हन तुमच्या चुकीच्या ज्या सवयी असतात त्या तुम्हाला कशा तिथं पेपरच्या काळात मार्क ठरत असतात. ह्या सर्व कारणांची चर्चा बघा विस्तृत प्रकारे एका व्हिडिओमध्ये काल म्हणजे लाईव्ह लेक्चरमध्ये ते केलेले आहे. आणि ते लेक्चर आपल्या प्रोजेक्ट छाया या चॅनेलवर किंवा प्रोजेक्ट छाया एमपीएससी या टेलिग्राम चॅनेलवरती त्या व्हिडिओची लिंक बघा दिलेली आहे. तर तुम्ही ते अतिशय ज्याला बारकावे सांगणार आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2026च्या अनुषंगानं एक नियोजन आणि तुमची रणनीती काय असली पाहिजे आणि संभाव्य तुम्हाला धोके अंतिम टप्प्यात काय येऊ शकतात, त्या सर्व कारणांची आणि विशेषतः त्यावर सोल्युशन काय त्याची पण चर्चा त्या व्हिडिओत केलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ अवश्य जाऊन बघा, शेवटपर्यंत बघा. ते लाईव्ह लेक्चर होतं, ते तसंच रेकॉर्ड करून काय विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ते आपल्या युट्यूबवर दिलेलं आहे. तर तिथं जाऊन तुम्ही ते बघा.